तर कोकण किनारपट्टी आणि मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पुढील 48 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनला सक्रिय व्हायला अजून 2 ते 3 दिवस लागतील। 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून हा महाराष्ट्र व्यापेल अशा स्वरूपाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तसंच कोकण किनारपट्टी ला सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पुढच्या 48 तासांसाठीचा हा अंदाज आहे। सिंधुदुर्ग त्याचबरोबर इकडे वसई, नाशिक आणि पुण्यामधली दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे। मुंबईला सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। पुढचे 48 तास मुंबईसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। कोकणातून आपले प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, तिकडे कोकणामध्ये पाऊस बरसतोय। आज मुंबईमध्ये सुद्धा काल जोरदार पाऊस झालेला आहे। अनेक भागांमध्ये पाऊस बरसतोय, मात्र अद्यापही या मान्सूननं महाराष्ट्र व्यापलेला नाहीये। हवामान खात्याने काय म्हटलंय? पावसाचा इशारा देताना संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास पावसाला किती वेळ लागेल, मान्सूनला किती वेळ लागेल, याबद्दलची काय माहिती दिली आहे? गुरु, जर बघितलं तर अपेक्षेपेक्षा लवकरच जो मान्सून आहे तो सक्रिय होताना दिसतोय। जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये संपूर्णपणे मान्सून हा जवळजवळ गुरुवार शुक्रवारीच आलेला होता। त्यानंतर आता तो हळूहळू मुंबईच्या दिशेने आगेकूच करू लागला आणि आता मुंबईमध्ये सुद्धा पोहोचलेला आहे। हा मान्सून आहे तो वेधशाळेकडून अशी माहिती मिळते तो लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे। मात्र जर बघितलं तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार ह्या 3 दिवसामध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या दोन्ही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि पावसामुळे जर बघितलं तर जो पाण्याचा प्रश्न आहे तो आता बऱ्यापैकी निकाली निघालेला आहे तळ कोकणातला आणि शेतीच्या कामांना सुद्धा वेग आलेला आहे। जर बघितलं तर गुरु, संपूर्ण मुंबईपर्यंत हा पाऊस पोहोचला आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहे। मात्र सध्या जर बघितलं तर काल दिवसभर सुद्धा कोकणामध्ये मुसळधार पाऊस झालाय। आज सुद्धा वेधशाळेने पावसाचा इशारा दिलेला आहे। मात्र जर बघितलं तर काल संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आतापर्यंत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। मात्र पावसाचा अधूनमधून मोठ्या सरी येत आहेत। पुढच्या काही दिवसातही पाऊस कोसळणार आहे अशा पद्धतीचा इशारा वेधशाळेने दिलेला आहे। मात्र जर बघितलं तर कोकणवासीय ज्या पावसाची वाट बघत होते तो तळ कोकणामध्ये संपूर्ण हा पाऊस सक्रिय झालेला आहे आणि तो जोरात पडतोय। त्यामुळे शेतीच्या कामांना गुरु चांगल्यापैकी वेग आलाय। त्याचबरोबर मगाशी मी म्हटलं तसं पाण्याचा प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न सुद्धा आता बऱ्यापैकी निकाली निघालाय। त्यामुळे कोकणवासीय समाधानी आहेत, कारण पाऊस आता मुसळधार लागतोय। अशाच पद्धतीचा पाऊस आहे तो सक्रिय राहावा अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते। धन्यवाद विकास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।